फॅमिली सोबत अचानकच केळवा बीचचा प्लॅन इतका भारी सक्सेस होईल वाटलंच नव्हतं। माझ्या ताईच्या ननंदच्या एंगेजमेंट साठी गेलो होतो, तिकडे आम्ही खूप सारा थंडा पिला होता। त्याच थंड्याचा असर माझ्या घरातील सर्व महिला मंडळावरती काही असा झाला होता। थम्सअप पिल्यावरती ते बोलतात ना, आज कुछ तुफानी करते, तसं काही। तुम्हाला एक सांगते, समुद्रावरती आमच्या घरातील महिला मंडळ एकत्र आली की मग असं एन्जॉयमेंट तर होतच असतं। पाण्यात उड्या मारून झाल्यावरती आमची झुकझुक गाडी पण निघाली होती। तसं आमच्या घरातील सर्व पुरुष मंडळी महिला मंडळाला साथ देतात, त्याचं उत्तम उदाहरण हे बघा। तसं मोबाईल मध्ये तारपा लावून तारपा नाचायचं ट्राय केलं, पण आवाज येत नव्हता म्हणून काही सक्सेस झालं नाही। त्याचमुळे आमचं इकडे ठरलं साखळी डाव खेळायचा। अरे आमच्या घरातील बायकांना सांगा रे की साखळी डाव हा सर्कल मध्ये नसतो खेळायचा, पण काही असो मज्जा तर फुलच आली। आमचं छोटं कार्टून तर माझ्या पप्पांसोबतच फिरत होतं, कारण त्याला माहितीये तो जे सांगेल ते त्याचे बाबा ऐकणारच। इकडे त्याची इच्छा होती या गाडीमध्ये बसायची। तो या गाडीमध्ये बसला होता तेव्हा त्याला असं वाटत होते की मीच गाडी चालवतोय। त्याच्या बहिणीने सुद्धा मस्त अशी गाडीची राईड घेतली आणि नंतर आम्ही सर्व गेलो या घोडा गाडीमध्ये बसायला। चला आता खूप सारी मज्जा मस्ती केली, आता जाऊयात खादाडायला। तुम्ही तर नेहमी बोलत असतात ना की प्रियू किती खाते। अरे आमची फुल फॅमिली खाण्याची हौशी आहे, मग खाणारच ना। सर्वात आधी तर गोळा खाल्ला, नंतर खाल्ली शेवपुरी, त्याचबरोबर इकडे ताडगोळे पण होते ते पण खाल्ले, आणि मग शेवटी टेम्पो मध्ये टाइमपास साठी हे बोरं पण घेतली। चला मग आजच्यासाठी इतकंच, उद्या भेटूयात, तोपर्यंत टाटा बाय बाय।